जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। घटनात्मक आणि मूलभूत अधिकार हिरावून घेणारा आणि जनतेची मुस्कटदाबी करणारा लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायदा तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली। महाविकास आघाडी आणि डाव्या पक्ष संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। महावीर उद्यानापासून घोषणा देत कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले। त्या ठिकाणी सरकार विरोधात आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या। जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा आणि लोकशाही मूल्य उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जातोय। मात्र हा डाव जनता यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला। सरकारनं जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात व्ही.बी. पाटील, विजय देवणे, संजय पवार, संपत देसाई, आर.के. पोवार, रविकिरण इंगवले, बाबासाहेब देवकर, संदीप देसाई, रघुनाथ कांबळे, उदय नारकर, सुभाष देसाई, चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, दिलीप पोवार यांच्यासह महाविकास आघाडी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते।